आजच्या काळात जिथे स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर सारख्या ॲपवर काम करणारे हजारो तरुण शहर चालवत आहेत. आतापर्यंत यांना पार्टनर म्हणत कंपन्या त्यांच्या हातावर कामाचा मोबदला टेकवून मोकळ्या व्हायच्या. अधिकार मात्र काहीच नाही. आता मात्र कंपन्यांनी असं करणं शक्य होणार नाही. दिवसभर उन्हात, पावसात, ट्रॅफिकमध्ये धावपळ करणाऱ्या या वर्कर्सना कोणताही ठोस विमा, ना पेन्शन, ना कोणतीही कायदेशीर हमी मिळते. आता मात्र गिग वर्कर्स देखील कामगार ठरणार आहेत. त्यांना देखील कामगारांचे अधिकार मिळणार आहेत. ते कसे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. कंपन्यांना त्यांच्या टर्नओव्हर मधून काही रक्कम गिग वर्कर्सच्या विमा पेन्शन फंडात टाकावी लागेल. हे करायला कंपन्यांनी सुरुवात केली होतीच, पण आता ते कायद्याच्या चौकटीत असल्यामुळे बंधनकारक होणार आहे. तसेच नवीन कायद्यानुसार कमी पगार देण्यासाठी कंपन्यांकडे लिखित कारण असणं गरजेचं आहे आणि ओव्हर टाइम केला तर दुप्पट पैसे मिळण्याचा नियम गिग सेक्टरलाही लागू होण्याची शक्यता वाढली आहे. अपॉइंटमेंट लेटर देणं आता प्रत्येक कंपनीला सक्तीचं झालंय, त्यामुळे कामगारांची फसवणूक आता टळणार आहे.